नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो आजार आहे डाउनर काऊ सिंड्रोम म्हणजे आपली गाय अचानक खाली बसते आणि तिला उभे राहता येत नाही. तर या कंडिशनबाबत आज आपण पूर्णपणे समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, डाउनर काऊ आपण कोणत्या गायीला म्हणतो? तर जी गाय 24 तासांपेक्षा जास्त टाईम एकाच जागेवर बसलेली असते आणि आपण तिला किती पण उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती उठत नाही, तर अशा गायीला आपण डाउनर काऊ म्हणतो. आणि मित्रांनो, यामध्ये दोन कंडिशन असतात. पहिली म्हणजे अलर्ट डाउनर आणि दुसरी म्हणजे नॉन अलर्ट डाउनर. अलर्ट डाउनरमध्ये गाय उभं राहण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला उभे राहता येत नाही. बाकी सर्व ॲक्टिव्हिटी तिची नॉर्मलच असते. ती चारा पण खाते, पाणी पण पिते, तिचं टेम्परेचर पण नॉर्मल असते. उभं राहण्याचा प्रयत्न पण करते, पण तिला उभे राहता येत नाही. तर या पाठीमागे मित्रांनो जे कारण आहे ते न्यूट्रिशनसोबत रिलेटेड असतं. पण जी नॉन अलर्ट डाउनर गाय आहे मित्रांनो, या पाठीमागे भरपूर कारणे असतात. नॉन अलर्ट डाउनर काऊ म्हणजे त्या गायीची ॲक्टिव्हिटी नॉर्मल नसते. ती चारा पण खात नाही, पाणी पण पित नाही आणि उभं राहण्याचा प्रयत्न पण करत नाही. बाकी तिची फिजिओलॉजिकल जी पॅरामीटर असतात ते नॉर्मल नसतात. तर अशा गायीला आपण नॉन अलर्ट डाउनर काऊ म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता अलर्ट डाउनर काऊ आणि नॉन अलर्ट डाउनर काऊ यांमध्ये काय डिफरन्स आहे हे समजलं असेल. तर जेव्हा पण मित्रांनो तुमची गाय डाउनर होते, तर हे समजणं खूप गरजेचं आहे की आपली गाय ही डाउनर झाली आहे, ती अलर्ट डाउनर आहे की नॉन अलर्ट डाउनर आहे. यामुळं मित्रांनो मॅनेज करणं सोपं जातं. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण नॉन अलर्ट डाउनर बाबत समजून घेऊ. आपली गाय नॉन अलर्ट डाउनर झाली आहे, तर ती कोणत्या आजारामुळे झाली आहे हे समजणं पण खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय नॉन अलर्ट डाउनर होते, तर आपला सर्वात पहिला डाऊट हा मिल्क फिवर या आजाराकडे जातो. तर मित्रांनो, अशा वेळी आपल्याला त्या गायीची काविंग हिस्ट्री बघायची असते. म्हणजे त्या गायीने वासरू कधी दिलं आहे हे बघायचं असतं. तर जनरली मित्रांनो, गायीने वासरू दिल्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये मिल्क फिवर हा आजार होत असतो. आणि जर तसं बघायला गेलं तर मित्रांनो, गायीने वासरू दिल्यानंतर 10 दिवसांपर्यंत तिला मिल्क फिवर हा आजार होऊ शकतो. तर यामुळं मित्रांनो, सर्वात पहिला डाऊट हा आपला मिल्क फिवरकडे जातो. तर मित्रांनो, आपल्या गायीला मिल्क फिवर झाला आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं, तर आता ते मी तुम्हाला सांगतो. तर मिल्क फिवरमध्ये एक टिपिकल साईन असते मित्रांनो. आपली गाय जी खाली बसलेली असते, ती मान तिची अशी पोटाला लावून खाली बसलेली असते. आणि दुसरं म्हणजे तिचं टेम्परेचर जर आपण बघितलं तर जनरली टेम्परेचर हे डाऊन झालेलं असतं. पण समजा मित्रांनो बाहेरचं टेम्परेचर जास्त असलं, उन्हाळा आहे किंवा ऊन जास्त आहे बाहेर, तर आपल्याला त्या गायीमध्ये 105 ते 106 इतकं टेम्परेचर बघायला भेटू शकतं. तर बाहेरच्या टेम्परेचरवर मित्रांनो आपल्या गायीच्या बॉडीचं टेम्परेचर हे डिपेंड असतं. तर या टेम्परेचरमुळे मित्रांनो आपण इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि जर मित्रांनो आपण त्या गायीला उभं करण्याचा प्रयत्न केला तर ती गिवअपचं साईन देते, ती गाय उभं राहत नाही. तर मित्रांनो, अजून एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये सेम लाईक मिल्क फिवरसारखे सिम्पटम्स आपल्याला गायीमध्ये बघायला भेटतात. तर तो आजार म्हणजे इंडोटॉक्सिमिया. तर इंडोटॉक्सिमिक मस्टायटिस पण असू शकते किंवा इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस पण असू शकते. तर या दोघांपैकी कोणता आजार आपल्या गायीला झाला आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, इंडोटॉक्सिमियाचा जो सेकंड फेज असतो त्यामध्ये गायीला उभे पण राहता येत नाही. आणि सेम लाईक मिल्क फिवर सिम्पटम्ससारखे सिम्पटम्स आपल्याला या इंडोटॉक्सिमिक आजारामध्ये बघायला भेटतात. तर मिल्क फिवर, इंडोटॉक्सिमिक मस्टायटिस, इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस हे तिन्ही आजार यामध्ये आपली गाय डाउनर होते. आणि त्यांचे लक्षणं मित्रांनो एकसारखे असतात. आणि हे तिन्ही आजार गायीने वासरू दिल्यानंतरच होत असतात. जर तुमची गाय डाउनर झाली आहे आणि तिने रिसेंटली वासरू पण दिलं आहे, म्हणजे तिची डिलिव्हरी झाली आहे, तर या तिन्हींपैकी कोणता तरी एक आजार मित्रांनो तुम्हाला सस्पेक्ट करावा लागेल. नेमकं कोणता आजार आपल्या गायीला आहे हे समजणं पण खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जर केस इंडोटॉक्सिमिक मस्टायटिसची किंवा मेट्रायटिसची असेल आणि जर तुम्ही तिला मिल्क फिवर समजून ट्रीट केलं आणि जर तिला IV कॅल्शियम लावलं, तर कॅल्शियममुळे मित्रांनो कार्डिॲक अरेस्ट पण होण्याचे चान्स असतात. यामुळे जेव्हा पण गाय डाउनर झालेली असेल आणि मिल्क फिवरसारखे सिम्पटम्स त्या गायीमध्ये आपल्याला बघायला भेटत असेल, तर एकदाशी मित्रांनो त्या गायीचे अडर एक्झामिनेशन आपण केलं पाहिजेत. त्या गायीच्या चारी साड्यांमधून तुम्ही दूध काढून बघा. जर मस्टायटिसमुळे जर गाय डाउनर झालेली असेल तर आपल्याला लगेच समजेल. आणि जर इंडोटॉक्सिमिक मेट्रायटिस असेल आणि जर त्यामुळे आपली गाय डाउनर झाली असेल,
तर त्या गायीचा मित्रांनो 100% जार हा अडकलेला असतो. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. या तिन्ही आजारांमध्ये एकसारखे लक्षणं येत असतात. यामुळे पहिल्यांदा हे चेक करणं खूप गरजेचं आहे की मिल्क फ्लोर आहे की टॉक्सिक मस्टॅटिस आहे की मेट्रायटिस आहे. तर यानंतर अजून एक कारण आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपली गाय डाऊनर होते. तर ते कारण म्हणजे मित्रांनो लो पोटॅशियम. जर आपल्या गायीच्या बॉडीमध्ये पोटॅशियमची लेवल डाऊन झाली तर त्यामुळे पण आपली गाय डाऊनर होत असते. जर एखाद्या आपल्या गायीला इंडोटॉक्सिमिक मस्टॅटिस झाली असेल तर त्यामध्ये पण आपल्या गायीच्या बॉडीमध्ये पोटॅशियम लेवल ही डाऊन होते. किंवा मग एखाद्या डॉक्टरने ग्लुकोकॉर्टिकॉइड इंजेक्शन हाय डोजमध्ये एखाद्या केसमध्ये दिलं असेल तर त्या इंजेक्शनमुळे पण मित्रांनो आपल्या गायीच्या बॉडीमध्ये पोटॅशियमची लेवल डाऊन होते आणि आपली गाय डाऊनर होते. तर तुम्हाला जर मिल्क फ्लोर आणि हायपोकॅलमिक म्हणजे लो पोटॅशियम या दोन आजारांमध्ये जर डिफरन्शियल डायग्नोसिस करायचे असेल तर जी गाय मिल्क फ्लोरमध्ये असते मित्रांनो, तिच्या जर तोंडात जर तुम्ही चारा दिला तर ती चारा खाऊ शकत नाही. तेच जर मित्रांनो तुम्ही एक हायपोकॅलमिक गायीच्या तोंडात चारा दिला तर ती गाय मित्रांनो थोडा चारा खात असते. यानंतर दुसरं म्हणजे जी गाय मिल्क फ्लोरमुळे डाऊनर आहे, जर तिची मान जर आपण सरळ केली तर ती थोडा टाईम तिची मान सरळ ठेवू शकते. तेच जर एक हायपोकॅलमिक गायीची जर मान आपण सरळ केली तर तिला 1 सेकंद सुद्धा तिची मान सरळ ठेवता येत नाही. ती लगेच तिच्या कोणत्या ना कोणत्या पोटाच्या बाजूला मान तिची लावते. तर यावरून मित्रांनो तुम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकतात आपल्या गायीला मिल्क फ्लोर आहे की हायपोकॅलेमिया आहे म्हणजे लो पोटॅशियम आहे. तर मित्रांनो तुम्ही जर सस्पेक्ट केलं की तुमची गाय ही हायपोकॅलेमियामुळे डाऊनर झाली आहे तर काही गोष्टी मित्रांनो इथे अजिबात करायच्या नाही. तर त्या कोणत्या? तर सर्वात कॉमन जी गोष्ट आहे मित्रांनो जे प्रॅक्टिशनर करतात ते त्या गायला डेक्स्ट्रोज लावतात. जसं रेंटोज, इंटालाइट, D25. तर मित्रांनो प्रत्येक केसमध्ये डेक्स्ट्रोज काम करत नाही आणि डेक्स्ट्रोजचे खूप सारे साईड इफेक्ट पण नसतात. आपण गायीला जर ग्लुकोज दिले तर इथे मित्रांनो हायपरग्लायसेमिया होतो आणि जेव्हा ब्लड ग्लुकोज वाढतं मित्रांनो तर पोटॅशियम अजून शिफ्ट होते म्हणजे अजून कमी होते. तर अशा केसमध्ये मित्रांनो चुकूनसुद्धा तुम्हाला त्या गायीला डेक्स्ट्रोज द्यायचे नाही आहे. तर प्रत्येक केसमध्ये डेक्स्ट्रोज मित्रांनो काम करत नाही. दुसरं म्हणजे मिल्क फ्लोर असो किंवा हायपोकॅलेमिया असो त्या गायीला तुम्ही अल्कलायझर द्यायचे नाही जसे सोडा बायकार्ब. जर ॲसिडिफायर द्यायचे असेल तर ते तुम्ही देऊ शकतात जसे एस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीमुळे जी हायपोकॅलेमियाची केस आहे आणि जी मिल्क फ्लोअरची केस आहे तर ही केस सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. तर ते ॲसिडिफायर तुम्ही देऊ शकतात. पण इथे चुकूनसुद्धा मित्रांनो अशा केसमध्ये अल्कलायझर द्यायचे नाही. एक गोष्ट अजून नाही करायची, जर पोटॅशियम लो आहे आणि मस्टॅटिस पण आहे तर जनरली काही प्रॅक्टिशनर मित्रांनो इथे फ्रुसामाइडचा यूज करत असतात. जसे रिडिमा, लासिक्स या इंजेक्शनचा यूज करत असतात स्वेलिंग कमी होण्यासाठी. पण रिडिमामुळे पण पोटॅशियम अजून डाऊन होते आणि ॲनिमलला म्हणजे आपल्या गायीला उभे राहता पण येत नाही. तर केस सॉल्व्ह होण्याऐवजी अजून बिघडते. तर फ्रुसामाइडचा यूज इथे नाही करायचा. एकतर ग्लुकोकॉर्टिकॉइडचा यूज नाही करायचा. दुसरं म्हणजे फ्रुसामाइडचा यूज नाही करायचा आणि डेक्स्ट्रोजचा पण यूज नाही करायचा. या तिन्ही गोष्टींचा यूज मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की हायपोकॅलेमिया असेल तर या तिन्ही गोष्टींचा वापर तुम्ही नाही करायचा. कारण या तिन्ही गोष्टी मित्रांनो पोटॅशियमला अजून शिफ्ट करतात, अजून बॉडीमध्ये कमी करतात. जर तुम्ही सस्पेक्ट केली की तुमची गाय ही लो पोटॅशियममुळे डाऊनर झाली आहे तर त्या गायीला तुम्ही ओरली पोटॅशियम सप्लिमेंट चालू करा. जसे के-क्लॉर, पोटॅलॅक हे सप्लिमेंट त्या गायीला तुम्ही चालू करा आणि कोणतेही IV सलाईन द्यायची गरज नाही आहे. यासोबत तुम्ही इलेक्ट्रोलाइट पण तुम्ही त्या गायीला देऊ शकतात. यामुळे गायीचा जो पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइटचा जो मिसबॅलन्स झाला आहे तो इम्प्रूव्ह होईल आणि तुमची गाय पाणी पिणं पण चालू करेल आणि जर तिने पाणी पिलं तर तिचा हायड्रेशन स्टेटस पण इम्प्रूव्ह होतो. तर अशा प्रकारे तुम्ही लो पोटॅशियममुळे डाऊनर झालेल्या गायीला तुम्ही मॅनेज करू शकता. यानंतर जी अलर्ट डाऊनर गाय असते या पाठीमागे भरपूर कारणं असतात. अलर्ट डाऊनर म्हणजे जी गाय नॉर्मली चारा खाते, पाणी पिते, उभं राहण्याचा प्रयत्न करते पण त्याला उभे राहता येत नाही. तर अशा गायीला आपण अलर्ट डाऊनर म्हणतो. या पाठीमागे तसे तर भरपूर कारणे असतात पण मग जर तुमच्या गायीमध्ये डिस्टोकिया झाला असेल तर डिस्टोकियामुळे पण मित्रांनो आपली गाय डाऊनर होते. कारण ज्यावेळेस आपण डिस्टोकियामध्ये वासराला बाहेर ओढून काढतो तर त्यामुळे होतं काय, गायचे जे मागले पाय असतात त्या मागल्या पायांचे नर्व हे कंप्रेस होतात. तरी ते न्यूरोलॉजिकल डॅमेज पण होतं आणि त्यामुळं आपली गाय उभं राहत नाही.
अशा केसमध्ये मित्रांनो आपली गाय डिस्टोकिया हँडल केल्यानंतर पहिले 1 ते 2 दिवस नॉर्मलच असते, पण त्यानंतर ती डाऊनर होते आणि डाऊनर झाल्यानंतर ती पुढल्या पायानं उभं राहण्याचा प्रयत्न करते, पण तिला मागच्या पायानं उभं राहता येत नाही, कारण तिच्या मागच्या पायांची नर्व या डॅमेज झालेल्या असतात. तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही मिथाइल प्रेडनिसोलोन हे इंजेक्शन वापरायचे आहे आणि हे इंजेक्शनचा रूट हे द्यायचं कुठे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही हे इंजेक्शन लेम्बोसेक्रल स्पेसमध्ये द्या 4 ml. हे वेटनरीचं इंजेक्शन आहे मित्रांनो, हे आपलं ह्युमन्सचं इंजेक्शन आहे आणि फक्त एकच शॉट तुम्हाला द्यायचा आहे. तर यानंतर दुसरं म्हणजे त्या गायला आपल्याला न्यूरोलॉजिकल जे डॅमेज आहे तर त्यासाठी तिला न्यूरोटॉनिक पण ॲड करायचं आहे. तर यासाठी जे न्यूरोबिओन फोर्टी इंजेक्शन येतं ते 5 ml तुम्ही इपिड्युरल पेसमध्ये देऊ शकतात आणि हे पण एक शॉट द्यायचं आहे. तर ह्या 2 इंजेक्शनमुळे होईल काय मित्रांनो, त्या गायला इमिजिएट रिलीफ भेटेल आणि तिला उभं राहण्यासाठी या इंजेक्शनमुळे मदत होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की गायीच्या मसलमध्ये पॉवर नाही आहे, मसल विकनेस आहे, तर इथे तुम्ही व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम पण ॲड करू शकतात. याचबरोबर तुम्ही ओरली पण न्यूरोटॉनिक ॲड करा. आणि काही वेळेस मित्रांनो आपली प्रेग्नेंट गाय शेवटच्या 8व्या किंवा 9व्यामध्ये डाऊनर होते, तर त्या पाठीमागे पण हेच कारण आहे मित्रांनो. कारण वासराचे वजन, गाईचे वजन या सर्वांचं एवढं वजन असतं की गायचे जे मागले नर्व असतात मागल्या पायांच्या, तर त्या डॅमेज होतात, त्यामुळे आपली गाय त्यावेळेस डाऊनर होत असते. तर अशा वेळेस पण मित्रांनो तुम्ही हीच ट्रीटमेंट फॉलो करायची आहे. अलर डाऊनरमध्ये आपण गायला सलाईन पण देऊ शकतो, खास करून नॉर्मल सलाईन आणि डेक्स्ट्रोज तुम्ही देऊ शकतात. याचबरोबर त्या गायला तुम्ही फॉस्फरसचे पण इंजेक्शन द्या आणि ती जर गाय पाणी पित असेल तर त्या पाण्यामधून तिला डेली ओरल इलेक्ट्रोलाइट पाजत जा. तर या सगळ्या ट्रीटमेंटमुळे मित्रांनो तुमची गाय ती लवकर उभी राहील. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया तर पुढल्या व्हिडिओमध्ये.